नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RT प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो RT अंतर्गत आता अर्जासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। RT अंतर्गत अर्जासाठी मुदतवाढ, प्रवेशासाठी एकूण 52,000 अर्ज प्राप्त। RT अंतर्गत शाळांमध्ये रिक्त असलेल्या 25% रिक्त जागांवर प्रवेशासाठी RT पोर्टलवर दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 8 पर्यंत 52,600 अर्ज प्राप्त झाले होते। RT अंतर्गत अर्ज करण्यासाठी आज मंगळवार दिनांक 30 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे। मात्र ऑनलाईन अर्ज भरलेल्या सुमारे 1,38,000 पालकांनी पाल्याचे अर्ज अद्याप निश्चित कन्फर्म केलेले नाही। त्यामुळे अर्ज भरण्यास आणखी 8 ते 10 दिवसांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे। RT पोर्टलवर RT अंतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत असली तरी मोठ्या संख्येने पालकांनी भरून ठेवलेला अर्ज अद्याप कन्फर्म केलेला नाही। शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1,87,000 पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला आहे। त्यातील 1,38,724 पाल्यांचा अर्ज भरला असला तरी अद्याप तो अर्ज कन्फर्म केलेला नाही। त्यामुळे पुढील काही दिवसात अर्जाची संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता की RT पोर्टलवर जे काही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्याची मुदत मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी संपणार आहे। मात्र अद्याप मोठ्या संख्येने पालकांनी प्रवेश अर्ज निश्चित केले नाहीत। त्यामुळे आणखी 8 ते 10 दिवस मुदतवाढ देण्यासंदर्भात मंगळवारी निर्णय घेण्यात येईल। तसेच मित्रांनो, पालकांचे काही शंका आहेत की मनासारखी शाळा मिळत नसल्यामुळे, तर त्याविषयी पाहू शकता की मनासारखी शाळा मिळत नसलेले पालक उदासीन। यामध्ये मित्रांनो, RT पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून अर्ज केल्यानंतर घराजवळील शाळा निवडताना पालकांना प्रवेश पाहिले असलेली खाजगी शाळा नकाशावर दिसून येत नाहीत। राज्य शासनाने RT कायद्यात बदल केल्यामुळे खाजगी शाळांची संख्याही कमी झाली आहे। मनासारखी शाळा मिळत नसलेले अनेकांनी अर्ज कन्फर्म केलेला नाही। त्यामुळे अर्जाची संख्या 52,000 एवढीच मर्यादित राहिलेली आहे। तसेच मित्रांनो, पुणे जिल्ह्यात 15,000 अर्ज हे कन्फर्म म्हणजे निश्चित झालेले आहेत। पुणे जिल्ह्यात सोमवार दिनांक 29 अखेर सुमारे 15,000 अर्ज प्राप्त झाले आहेत। मात्र पालकांनी निश्चित न केलेल्या अर्जांची संख्या 34,000पेक्षा जास्त आहे। ठाणे जिल्ह्यात 14,265, नागपूर 9,000 एवढे अर्ज निश्चित केले नाहीत। तर मित्रांनो, RT अंतर्गत जे काही अर्जासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, याविषयी आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।